तर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जर कोणी चॅनल नवीन असेल तर लाईक आणि फॉलो सबस्क्राईब सर्व करून टाका मित्रांनो. तर आज जाईल आपण प्रबळगड, कलावंत साईडला होता प्रबळगड. मागच्या वेळेस तर आपल्याला काही कारणाने प्रबळगड करता आला नाही, तर आज आपण जायचं आहे प्रबळगडला. तर चला बघूया प्रबळगडचा ट्रेक आपला कसा होता. मागचीच आपला कंप्लीट करायचा होता, पण काही कारणामुळे तो आपला राहिला. तर चला या आता जाऊया. आता घरातून निघली. आता वाजले 7-5 वाजता आम्हाला निघायचं तर 5 वाजल्यापासून बोलते जावं. आता 7 वाजता निघाले. तर बघूया कसा व्ह्यू भेटेल, तुला कसा नजारा भेटते. तर चला या भेटू. पुढे फॉलो नसेल तर चॅनलला फॉलो करा आणि अकाउंटला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया. तर मित्रांनो, आता बघा आपला प्रबळगडकडे जायचा रस्ता आहे. तर जरा नाश्ता करायला थांबलोय आपण. बघू शकता शालबाग कसा बसून खातोय. वेळाने आता खाऊन झाले. समोसे घेतले होते आम्ही. आणि बघा आपल्या गाड्या इथं 2 स्कूटी घेऊन जातो आम्ही. एकच स्कूटी घेऊन आता, पण मेंबर वाढला. बोललो ज्याला यायची त्याला आपण नाराज करू शकत नाही. याला पण गेला. आता जाऊया सरळ तिकडे प्रबळगडाकडे. चला तर. मित्रांनो, आता गडवरती स्टार्ट केला आम्ही चालायला. म्हणजे असं आलोय तर आपल्याला बघा एक नवीन साथीदार भेटला आहे. हे मुख्य प्राणी माणसावरती खूप एवढा जीव लावतात. चला त्याला आपण घेऊन वर जाऊ. जेवढ्यापर्यंत जवळ येईल तिथपर्यंत आपण त्याला घेऊन जाऊ. तर चला मित्रांनो, आता बघा मस्त चिकट झालं सर्व पावसामुळे. तर चढताना नीट बघून सावकाश चढत जावा. आम्ही देखील सावकाश चढतो. तर चला भेटूया पुढे. आता आपण मेन पॉईंट आलो आहे प्रबळगडाच्या. तुम्ही खालचा व्ह्यू बघू शकता. एकदम असं खतरनाक व्ह्यू आहे. इकडे वेदांत बसलाय. हे बघा तो तिथं आपला कलावंती आहे. इथं कलावंती आणि हे प्रबळगड आहे. आपल्या इथं प्रबळगडावर जायचं. आपण मागच्या वेळी समोर आलो त्या कलावंतीकडे, तिथं प्रबळगडाकडे जायचं. तर लास्ट फिल्म लावला कंट्री राहा बघत राहा. तर खूप दम लागला आम्हाला. बसले निवांत. तर आता आपण खूप पुढे प्रबळगडावरती आता जायला. सेम रस्ता आहे बघू शकता तुम्ही. का आपण कलावंती दुर्गला गेलेलो तिथं देखील आपल्याला हे पाळणा वगैरे बसायला होता. इथे हॉटेल आता खूप सारे बंद आहेत. शनिवार चालू असतात आय थिंक. आता आम्ही सोमवारची येतो म्हणून आम्हाला जास्त पब्लिक पण भेटत नाही आणि जास्त हॉटेल वगैरे चालू भेटत नाही. बघू शकता तुम्ही आपली पब्लिक आता जाय त्यावरती. सामसुमीला काय आहे पूर्ण तो फक्त आम्हीच त्यावरतीच जायचं आहे. तिघंजण काही पब्लिक येते आय थिंक कलावंती दुर्गाकडे जातात. आम्ही मागच्या वेळेस कलावंती दुर्ग केलेला, तो काही करणारे प्रबळगड राहिलेला तो पूर्ण करतो आम्ही. हे बघा कशी मस्त वाटे. पावसाचं अख्खं एक नदीतनं पाणी येत असेल. खूप भारी नजारा असेल. तर आता आपल्याला जायचं वरती. चला आता पायरी मार्ग चालू होईल त्यानंतर त्या थोड्या वेळानंतर तिथंच भेटू. मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रबळगडाचा आपल्याला लास्टचा टप्पा आला आहे. वरती सपाटी आहे. हो बघा रस्ता कसा आहे बघा. अख्याशी काय हा हिरा आहे. हिऱ्यातनं आपण सरळ असं चालत जायचं खाली. बघा वरतून जरा एक तरी दगड सरकला त्याला अंगावू शकतो. तर वरती जाताना वरती बघून चढत जा. हे बघा आता वरती एक टप्पा आहे, मग पूर्ण अख्खी सपाटी. मग नंतर पुरा आपण काळा बुरुज, पाण्याचे टाके, गणपतीचं मंदिर आहे, ते सर्व बघूया आपण. चला वरती. मित्रांनो, आपण फायनली वरती आलो. आता एकच टप्पा राहिला म्हणजे 5 मिनटावरती सपाटी आहे. मग नंतर आपण पुरा तो गड आहे ते एक्सप्लोर करू आपण थोड्याच वेळात. तिथं आता आलो जरा सरबत घ्या थांबलो इथं. टँग सरबत आहे ते बनवतो इथं. हे बघा कसं बसले दोघं. रस्ता खूप खराब आहे. आम्हाला वाटलं आम्ही रस्ता चुकलो आहे, पण आलो वरती होता बरोबर. म्हणजे रस्ताच नाही असे उचलंडे येते असं दगडं सगळ्या कोसळले त्यात ना माया लागले. तर वरती आपण गेलो ना अख्खा गड येतो एक्सप्लोर करूच आपण थोड्या उशिरात. तर बघा हे बघा मित्रांनो मस्त इथं गार इथं आहे. आता आपण तर मित्रांनो आपण तिकडे असं आलोय. तिकडे गेलो ना तिकडे आपला कलावंती दुर्ग दिसतो. कलावंती दुर्गाचं टकमक टोक सॉरी म्हणजे समजा टकमक टोक. तिकडे कलावंती टकमक टोक दिसतं ते. आणि इकडे आपल्याला आता गणेश मंदिर दिसतंय आणि काळा बुरुज असतो तो. इकडे आपल्याला जायचं आहे. इकडे जाऊन नंतर पहिले इकडे राईट साईडला यायचं.
मग नंतर लेफ्ट साईडला जावा, कारण लेफ्ट साईडला करून तुम्ही नंतर डायरेक्ट खाली उतरा. चला पहिले आलो तर राईट साईडनं, म्हणजे लेफ्ट साईडनं येऊन डायरेक्ट खाली उतरू आपण. म्हणजे हे बघा रस्त्यावर मस्त की रोड आहे, आपल्याला जायचं आहे मस्त की. आता लास्टपर्यंत प्रॉब्लेम कंटिन्यू राहा. काय काय आहे, गणेश मंदिर आहे तिकडे सर्व. आपण बी फर्स्ट टाईम आलो आहे, एवढं काय आपल्याला माहीत नाही. तर लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. असेच नवीन नवीन भन्नाट तुम्हाला व्हिडिओ आपण घेऊन येऊ, एक्सप्लोर करू. ओ आज तर दोघं पण वाचले पडता पडता. चला वेदांत, तू काय बोलतेस? पहिल्यांदा आज आलाय ट्रेकिंगला तर शाळेची सुट्टी मध्ये आलोय. 10वीची सुट्टी करून आलोय आज मी. नीट चार पडशील तर भाई. फिरण्यासाठी 10वीच्या म्हणजे 10वीला येतो, तर फिरण्यासाठी त्याला आम्ही आज आणला. अजूनपर्यंत कुठं बाहेर फिरायच नव्हता गेला. तर बोलते आता नेक्स्ट टाईम तुमच्यावर कुठं जवळ असले तर आम्ही येऊ. की जवळचं जे आहेत ते गड ते आम्ही एका दिवसातच करतो, ते लांबचं असतं ते आम्ही रात्रीचं निघतो, मग सकाळचं मग त्याला घरची पाठवणार नाहीत. तर अजून बारीक आहे ते, ह्या आपण त्याला सांभाळून घेऊ. आणि बऱ्याच कुठे जवळ ट्रेक असलं तर आपण आणू. काय मस्त व्ह्यू होते मित्रांनो, बघू शकता. असे वातावरण एवढं थंडगार आहे ना, तेवढीच रिक्स देखील आहे. तर चला बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय. चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण आता फायनली राजवाड्याच्या इथं आपण आलो आहे. ते बघू शकता तुम्ही, राजवाडा आहे. ते एकेकाळी आपले जे पूर्वीकालीन माणसं असतील ते राहत असतील, तर आपण आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करूच आता. तर मित्रांनो बघा, राजवाडा क्रमांक 4 आहे. तर अजून राजवाडा 3 असतील, आणि इथं जरा सूचना दिली ते हे आपण वाचू. नमस्कार शिवभक्तांनो, या शिवतीर्थावर आलेल्या स्वागत आहे. या पवित्र स्थळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्मनिष्ठ या गुणांचे स्मरण करा. जय भवानी, जय शिवराय. तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊ. आपल्या महाराजांचे काही स्मरण तुम्ही करा. नाही चला आतमध्ये. तर चला मित्रांनो आपण जाऊ आतमध्ये. मित्रांनो बघू शकता, ते आता आतमध्ये नीट या, कारण की खूप पात्र आहे. पात्रात काही असू शकतं. तर असा वाडा आहे, म्हणजे एक प्रकारे अशी मस्त खोली आहे, आणि हे इकडे असे आपले खिडकी टाईप ठेवले. ते एका काळी मस्त की इथं वरती छत असेल मस्त की, आणि इकडे वगैरे चूल वगैरे कुठंतरी असेल इकडे साईडला. खूप असं म्हणजे रानात असं कोणाचं आपल्या पूर्वजांचा इथे वाडा होता, त्यांचं वास्तव होतं. ज्या पवित्र ठिकाणी आले ना, त्यांचं नक्की तुम्ही स्मरण करा, महाराजांचे स्मरण करा. तर चला भेटूया आपण दुसऱ्या वाड्यांमध्ये. हा मित्रांनो वाडा क्रमांक 4 होता, आणि इथं वाडा क्रमांक 3 आहेत. बघू तुम्ही, खूप असं भारी वाडा आहे. इथं आपल्याला तुम्ही बघू शकता, इथं देवळी दिलेत पूर्वीकालीन. इथं आपले रात्रीच्या वेळी इथं देवळी दिवा लावत असतील. तर बघा वाडा क्रमांक 3 आहे. खूप ह्या देखील खूप चांगलं आहे, बघू शकता तुम्ही. पहा इथं आतमध्ये खूप गवत वगैरे झालेलं आहे. नक्कीच आपल्याला काही वेळ भेटला तर गड संवर्धन करायला यायला पाहिजे. आपण जे कोणी व्हिडिओ बघत असतील, जे कोण गड संवर्धन करणारे असतील, त्यांनी नक्कीच ते या. त्यांच्यावर आम्ही देखील येतो, आपण नक्कीच गड संवर्धन करू. तर मित्रांनो बघा, थोडंसं तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ह्या वाड्याचे खूप सारे असे म्हणजे तुम्ही म्हणू शकता एक प्रकारचे झाडे वगैरे लागलेले आहेत. ते साफ केलं तर अख्खा पूर्वी जसा वाडा होता तसा होऊ शकतो. हे बघा, तर वाडा क्रमांक दुसरा आहे. पहिला वाडा खूप भारी होता, दुसरा आता वाडा क्रमांक आहे. त्याही देखील अवस्था खूप अशी आपल्याला खराब झाली आहे. बघा हे बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता. नक्कीच इकडं आपल्या गड संवर्धन नक्कीच करावेच पाहिजे. जी फक्त जी घाण आहे आपल्याला ती फक्त काढायची, ते गवते बिवते आहेत पात्र आहेत तर ते साफ करून करायचे, बाकी काही नाही. बघा खूप असं हक्क आहे. हे मला असं वाटतं कोणाचं तरी म्हणजे आपली भावकी कशी असते, त्या भावकीच्या प्रमाणेच हे आपल्या इथं वाडे होते. ते 4 वाडे आहेत, म्हणजे 4 घरं असतील, 4 भावंडं असतील, चौघांचा वाडा आहे. आता वाडा क्रमांक पहिला आला आहे,
इथं वाडा क्रमांक पहिल्याची जरा म्हणजे अवस्था अशी चांगली दिसते आपल्याला. नक्कीच आपण आतमध्ये जाऊ. हे बघा सर्व सेम वाडे आहेत. तर चला आपण आत जाऊ. होऊ शकतं मित्रांनो. हे बघा हे असं वाटतंय पूर्वीकालीन हे जातं असेल असं आय थिंक मला वाटतंय. नक्कीच तुम्ही सांगा हे काय आहे. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही मित्रांनो. बघू शकता तुम्ही. हा बघा सर्व एकसारखेच आहे. तिथं आपल्याला बघू शकतो तुम्ही ते देवळी दिसते. तिथं पूर्वीकालीन पंती लावायची वेळ होती. पूर्वीकालीन ते काम केले ना ते अजूनही तसंच आहे बघा. म्हणजे तर दगडा टाकलेत त्या तशा दगड्या त्या वरच्या दगड्यात त्या पण थोड्याशा ढासळलेत. तर कंडिशनमध्ये फक्त आपल्याला एवढंच करायचं हे दगडा वगैरे पडलेत त्या वरती लावून आणि सर्व स्वच्छ करायला लागेल झाडे काढून. तर चला बघूया आपण पुढे. तर मित्रांनो आता आपण हे सुरेख असं गणपती रायांचं मंदिराकडे आले. इथे आले की तुम्ही आय वगैरे सर्व गणपती आहेत ते हे म्हणतो. श्री गणेश मंदिर सौजन्य संयुक्त वन व्यवस्थापक मंदिर कळसुबाई. ते मित्रांनो आता प्रबळगडावर आलेलो. बुरुज वाडा आपण बघूया. नंतर 4 वाडा बघितल्यानंतर आपल्याला मस्तपैकी गणपतीरायांचं मंदिर दिसते आपल्याला. तुम्ही बघू शकता. तर आपल्या सवंगडे आपण मस्त गणपतीरायाचं दर्शन घेतोय. इथं शिवपिंड आहे. शिवपिंडाच इथं हे वारुळ आहे सापाचं. नक्कीच इथं शिवशंकर जसं स्थान आहे त्याच्याच साईडला आपल्या नागदेवाचं वारुळ आहे. नक्कीच इथं येत असतील देखील ते. म्हणजे योगायोग तुम्ही काय बोलू शकता मित्रांनो. बघू शकता इथंच शिवशंकराचं आपल्या शिवपिंड आहे आणि त्या साईडलाच वारुळ आहे. आणि इथं आपल्या गणपतीरायांची सुरेख अशी मूर्ती आहे आणि हनुमंतरायाची सुरेख अशी मूर्ती आहे. तर चला आपण भेटूया आता पुढेच. आपल्या इथं दर्शन वगैरे आपण करून झाले आहे. तर चला मित्रांनो आता आपण गणेश मंदिराकडे पुन्हा आलो ना. खूप असा सुमसाम रस्ता तुम्हाला बघायला भेटतोय. कारण की आपल्यावरती तिकडे काळाबुरुज आहे, दरवाजा आहे काहीतरी, तिकडे पुढे जायचं आहे आपल्याला. तर याच्यानं तुम्ही नीट सावकाश या. झाडा वगैरेवरती हात ठेवताना हिरवगार आहेत, हिरवा वेगळं सापबीप असतो. तर सावकाश या. बघू शकता तुम्ही व्ह्यू फुल असं सामसुमीर आहे इकडं. बघा झाडं वगैरे आहेत ती खूप सुद्धा पडलेत. चल खाण्याचं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता फायनली सपाटीवरती आलो. खूप रान होतं. सपाटीवरती आल्यानंतर तुम्हाला हे असं बघा भेटते. हे आय थिंक काहीतरी वाड्यांचे अवशेष आहे. आपल्याला वेळ देखील काय माहीत नाही. तर चला आपण पुढे जाऊया. पुढे खूप अशा बघण्यासारखा व्ह्यू आहे तो या आपण बघूया पुढे. चला आपण जाऊया आता. बघा तुम्ही बघू शकता हे अख्खा दगड आहेत ना. माझ्या अंदाजाने मी सांगतोय इथं पूर्वीकालीन अख्खा वाडा होतंच असं ह्या दगडांच्या नुसार आपल्याला समजतं एवढं तरी. हे बघा या मोठ्या दगड आहेत. ते वाड्यात ढासळल्या आहेत आता. ते बघू शकता मित्रांनो. बघा तुम्ही 2-3-4 वाडा इथं होतात आय थिंक एवढ्या दगडांवरती समजून. जे आपल्या बघून घ्यायचे ते मित्रांनो आताच बघून घ्या. कुठेतरी आपले काहीतरी जे गड किल्ले आहेत ते कुठेतरी काळाच्या आड जात आहे. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत तुम्ही मित्रांनो बघून घ्या. तर घरात बसून काही फायदा नाही. जेवढं आपल्याला फिरायला भेटते, जेवढा टाईम भेटतोय तेवढं टाईम घ्या तुम्ही. वेळ भेटत नसतो, वेळ आपल्याला काढावा लागतो मित्रांनो. बाकी काय नाही, लाईफ आहे ती जगा चांगली. बिरा वगैरे सर्व. चला पुढे आपण त्या बुरुजाकडेच जाऊया.
बघा मित्रांनो आपल्यावरती गळ्यावरती पाण्याचा टाका भेटले, पण पाणी ॲक्च्युली खूप सारं स्वच्छ नाही. आता पाऊस जेव्हा पडेल अजून चांगला तेव्हा हे बाहेरचं जे खराब पाणी आहे ते बाहेरचं आणि स्वच्छ पाणी येईल. त्यात मला बारीक कासवाचं पिल्लू दिसलं, कासव देखील आहेत. तर चल हे आपले मित्र आहेत, आपण जाऊया आता पुढे आपल्याला खूप अजून जायचं. आय थिंक संपतच नाही, आपण आम्ही चालतो आहे पण ते काय संपायचं नाव घेत नाही. आता कुठपर्यंत लास्ट तर बघूया आपण. तिथं काहीतरी आपल्याला दरवाजा का बुरुज आहे, तिकडं आपण जाऊया. अजून एक पाण्याचं टाका भेटले, ते खूप असं खराब आहे हे बघा. आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो आता आपण फायनली काळ्या बुरुजाकडे आलेलो आहे. इथं आपला हा घराचा जो राईट साईडचा टप्पा आहे तो संपूर्ण झाला आहे. हा देखील बुरुज आहे, तो खूप अशा भन्न अवस्थेत आहे, ढासळला हा बुरुज. हा घराचा लास्ट कॉर्नर आहे राईट साईडचा, बघू शकता मित्रांनो तुम्ही. तोही देखील आपला ढासळला आहे. हा जो खाली आहे तो आय थिंक मोरबे डॅम आहे असं वाटते मला. तर हा मोरबे डॅम आहे इथं खाली. तर मित्रांनो बघू शकता आलो आपण पाणी खाली एक साईडला. मित्रांनो मी आता वरती आलो, मोठ्या संकटात आम्ही सापडलो आहे. आता पाऊस आला आहे, पाऊस एवढा बेकार पडणार आहे ना तुम्हाला सांगू काय. तुम्ही बघू शकता ढगांमध्येच काळे काळे ढग झालेत. तर पावसात आम्ही सापडले आता बेकार. चला बघूया आता कसं आपण जाते. छत्री वगैरे काहीच आपण आणलं नाही. मी काय व्ह्यू झाला दुखाला आलेला आता. चला आता पुढे दरवाजाकडे जायचे आणि ते समाधी आहे ती आपल्याला कव्हर करायची आहे. त्याच्यात आपण फटाफट पाय चालूया आता आपण. पाऊस आता गेला आहे, पावसात आपण ते झाडांमध्ये होतो म्हणून पावसाचा काय आपल्याला जास्त परिणाम म्हटलं नाही. तर चला पटापट आपण जाऊ. मित्रांनो आता दुपारची वेळ तरी बघा किती काळोख झाला आहे. एवढे धात अधन्य अरण्य येतं. आणि हा बघू शकता तुम्ही कसा पुढे घालून आलेला टोपी पे घातली याची अख्खी. म्हणजे एवढा घाबरतोय ना तो विचारू नका. म्हणजे थांबला आहे बोलतो, मला भीतीला वाटते. फर्स्ट टाईम आहे त्याला आणलेला, तर सासू द्या फर्स्ट टाईम आहे त्याची पण समजू शकतो आपण. पण त्याला बी आपण ट्रेन करू अख्खा चांगला 100% ना वेदान. हा नाही परत येणारच का नस आता. येणार तेव्हा सोप्या गडावर त्याला आपण कुठेतरी नेऊ, कसं अभयारण्य असं वगैरे काय नसेल आणि चांगलं असेल. गडावर तर आपण लवकर पोचलेलो, पण असं हे गड इतका असा म्हणजे रुंद आहे ना, खूप असं रुंद आहे म्हणून जरा वेळ लागतो आहे. तर फायनली अभयारण्यातनं मस्त की जंगलातनं बाहेर आलो आहे. अजून देखील आतमध्ये जायचं आहे आपल्याला परत. बघू शकता तुम्ही. मित्रांनो स्वर्गात आले. मित्र व्ह्यू बघा, एवढं धुकं असं खाली आलं ना अख्खं. तर आपण जरा बाहेर गेलो ना तर अजून आपल्याला देखील आणखी भारी भेटेल. चला लवकरात लवकर आपण बाहेर जाऊया. मित्रांनो हे काय आहे तुम्ही बघू शकता, स्वर्गात आम्ही. मित्रांनो मी आता एका स्पॉटवर थांबलो आहे. खाली बुरुजाकडे आम्ही गेलेलो. खूप असं बेकार रान होतं, रस्ते खराब होता, वानर तिथं भडकलेली आहेत खूप. वरती आले फटाफट चालत धावत सॉरी खूप दम लागलाय. वेळान तू काय होऊ शकतो. वानरने मागे पाठलाग केला आता, आम्ही पडत आलोय. गडावरती आलं की नाही मित्रांनो, चांगली वाईट जागा भेटत नाही. दम लागला तिथंच फास्ट टाकला, झोपलो. सॉरी बघा. आपण प्रबळगडाला आलो. प्रबळगडाच्या येतो वरतीच खालती सॉरी कलावंती दुर्ग आहे. बघू शकता तुम्ही काय नजारा आहे. आत्ता तर पूर्ण धुकं क्लिअर झालं, तर पहिला काय नजारा होता तुम्ही बघू शकता. काय धुक्याची चादर आहे. पोरगी होती बघ त्यांच्यावर. काय मित्रांनो व्ह्यू आहे हा.
आता आम्ही आले प्रबळगडला. मागच्या वेळेस आलेलो आम्ही कलावंतीला. तर कलावंतीला आले दुसरी माणसं इथं आम्हाला दिसतात, म्हणजे गँग येईल. तर त्यांचा आमच्यासारखा आमच्या बी तेव्हा एकदा आम्ही फसलो असतो येऊन. कारण की जे वरती असणार कलावंती जायला वरती ते त्या स्मारकाकडं तिथं जायला आपल्याला रोप लागते. नाही तर सॅटर्डे संडे जर आलं तर ते आपले खाती माणसं असतात ती तुम्हाला वरती 30 रुपये घेऊन पाठवतात. जर कोणी कलावंती दुर्गल आलं तर सॅटर्डे संडेलाच या, नाहीतर खाली तुम्ही रस्सी घेऊन या. ती वरती रस्सी लावावी लागते. ते पण रस्सीसाठी तुम्हाला एक खाल्ला एक माणूस आणायला लागेल. तो वरती माणूस रस्सी लावाल त्यानंतर जाणार. नाही तर बघा ती एवढा वरती गड चढून आलेत ती, पण त्यांचा काही फायदा नाही आहे बघा. तिथंच ते अडकलेत. बघा तिथं अर्धे जण आहेत आणि त्यांची आरती गँग आहे ती बघा तिथे खाल्लं आहे ते. तर कृपा करून तुम्ही आलं तर रस्सी घेऊन या, तर सॅटर्डे संडेलाच या. त्यांना एवढीसाठी त्यांना पुन्हा अख्खा ट्रेकची त्यांची वाट लागली. हे बघा तिथं ते थांबत तिथं ते एवढूच्या टप्प्यासाठी त्यांना आपल्या महाराजांचं दर्शन करतात नाही. मग कोणी देखील तुम्ही आलात तर सॅटर्डे संडे या, नाहीतर जर आलात तर रोप घेऊन या. हेच तुम्हाला सांगतोय. जेवढा सांगण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तर चला तर आपला आता गोरखगड इथं प्रबळगड आपला कंप्लीट झाला आहे. आता आपल्या घराची वाट आपण धरत आहे. चला, कोणी चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, अकाउंटला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. चला मित्रांनो खाली आता जाऊ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे अशा ठिकाणी आलं की तुम्ही बघू शकता अशा ठिकाणी आलं की नीट येत जावा. बघा तुम्हाला दिसणारी देखील नाही, पण हा बघा इथं साप आहे. दिसलं का? हा बघा तर दगडासारखाच कलर आहे. तुम्ही आले तर नीट येत जावा. बघा गेला चालेल. आता आपण खाली जाऊया.